भाषेचा विजय असो, महाराष्ट्र सैनिकांचा विजय असो, मराठी माणसाचा विजय असो. जवानी देश. आज आम्ही शिवसैनिक आणि काही मनसैनिक व आपले जाफराबादचे मराठी प्रेमी आम्ही 200-250 जण उद्याच्या आपल्या माय मराठी बोलीसाठी जो मेळावा जल्लोष होणार आहे मुंबईमध्ये, त्यासाठी आम्ही 5 गाड्या आणि काही जण ट्रेनना आज जाफराबादहून मुंबईला निघत आहे. आणि मराठी संस्कृती टिकली पाहिजे. मराठी भाषा ही सगळ्यात मोठी भाषा आहे आणि ही भाषा देशातच नाही तर विदेशातही सुद्धा जास्त प्रमाणामध्ये बोलल्या जाते. बऱ्याच विदेशामध्ये मराठी शाळा आहे आणि आपल्या महाराष्ट्रातच हिंदीची सक्ती झाल्यामुळं आपल्या मराठी माणसावर अन्याय होत आहे. त्यामुळं जो उद्याचा विजय मेळावा आहे, मराठी विजय मेळावा, त्या मेळाव्यासाठी आम्ही जाफराबादमधून सर्व मराठी प्रेमी आज आता निघत आहे. आणि आपली संस्कृती टिकली पाहिजे, त्यामध्ये सर्व शिवसैनिक, काही मनसैनिक आणि मराठी प्रेमी आहे. आणि महाराष्ट्रामध्ये जो आपल्या मराठीचा मान आहे तो राहिला पाहिजे आणि संयुक्त महाराष्ट्र राहावा, मराठी टिकावा म्हणून सनी 109 हुतात्म्यानं बलिदान दिलेलं आहे. ते बलिदान वाया न जाव म्हणून आम्ही सर्वजण आज मुंबईला निघत आहे. आता आपल्या इथून 5 गाड्या आम्ही आज आता थोड्या वेळात निघणार आहे आणि काही मंडळी ट्रेननं येणार आहे. आणि सध्या पंढरीची पांडुरंगाची वारी चालू आहे आणि या वारीमुळं अखंड महाराष्ट्रच नाही तर पुरा देश एक राहिलेला आहे. आणि या वारीमध्ये कुठलाही धर्मभेदभाव न होता ही पांडुरंगाची वारी अशीच चालू असल्यामुळं बरेचसे असे महाराष्ट्रावर आक्रमण झाले, पण या वारीमुळं महाराष्ट्र अखंड टिकलेला आहे. उद्या आम्ही उद्याचा मेळावा करून पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी मुंबईहून तसेच पंढरपूरकडे जाणार आहे आणि आपल्या विठुरायाच्या चरणी महाराष्ट्रासाठी प्रार्थना करणार आहे की मराठी माणूस एक राहावा आणि आपली संस्कृती टिकावी आणि आपल्या देशाचं भलं व्हावं आणि मराठीचं नाव आपल्या देशामध्ये राहावं, अशीच पांडुरंगाचरणी आम्ही विनंती आणि प्रार्थना करणार आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला काय सांगणार तुम्ही शिवसैनिक म्हणून? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला आम्ही शिवसैनिक म्हणून हेच सांगणार आहे की संस्कृतीमध्ये, मराठी संस्कृतीमध्ये राजकारण करू नका आणि मराठी माणसावर अन्याय करू नका. आणि पहिला जो आपला हिंदीचा GR होता, 5वी पासून हिंदी शिकाव. प्रत्येक राज्यानं त्याच्या भाषेचा मान राखला पाहिजे आणि प्रत्येक राज्यानं त्याची संस्कृती जपली पाहिजे. पण आपल्या महाराष्ट्रामध्ये पहिलीपासून हिंदीची सक्ती का आणि ती करू नये यासाठी शिवसैनिक हमेशा रस्त्यावर राहील आणि आम्ही आपल्या महाराष्ट्रासाठी, देशासाठी जीवाचे प्राण सुद्धा द्यायला तयार आहे. पण आम्ही पहिलीपासून मराठीची सक्ती होऊ देणार नाही. यांनी गनिमी काव्यानं ती सक्ती करू नये अशीच आमची म्हणणं आहे. पण आता हिवाळी अधिवेशन चालू आहे सध्या, तर ह्या अधिवेशनामध्ये काही शिवसैनिक हे मुद्दा उचलणार आहे का? या अधिवेशनामध्ये शिवसैनिकांनी हा मुद्दा उचललाच आहे. सर्व मराठी माणसांनी हा मुद्दा उचललेला आहे. फक्त काही जे बॅनरच्या खाली आहे आणि जे आम्ही महाराष्ट्राची आणि बाळासाहेबांचे विचार म्हणतो त्यांनी हा मुद्दा दाबून ठेवलेला आहे. आणि महाराष्ट्रासाठी आम्ही सगळे एक होऊन सनी आज मुंबईला चाललेलो आहे. या मोर्चानंतर काहीतरी निर्णय निघाला असं तुम्हाला वाटतं? हो, मोर्चानंतर निर्णय निघणारच ना. महाराष्ट्र एक वाटणारच. आणि GR सुद्धा रद्द केलेला आहे यांनी, पण हे गनिमी काव्यानं मागच्या बाजूनं लावतील तर आम्ही ते होऊ देणार नाही.